तत्कालीन त्यावेळेचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी नेहमी म्हणायचे की दिल्लीतून पाठवलेला 1 रुपया खाली जाईपर्यंत त्यामध्ये फक्त 15 पैसे शिल्लक राहतात. काँग्रेसने अनेक धोरणं तयार केली, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, परंतु राष्ट्रीयकरण बँकांचं झालं, परंतु त्या बँकांमध्ये गरीबाचं खातं कधी उघडलं गेलं नाही. जनधनच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाचं खातं उघडलं गेलं, आधारच्या माध्यमातून त्यांची नोंदणी केली गेली आणि हातामधील असणारा मोबाईल अशा जाम सिस्टीमच्या माध्यमातून या सगळ्यांना एकत्र करून डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा करण्याचा एक धाडसी निर्णय की प्रत्येक लाभार्थ्याच्या स्वतःच्या अकाउंट मध्ये पैसे जाण्याची व्यवस्था ही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केली आणि त्यामुळे पारदर्शकता आली. प्रत्येक विधवेचं तिला तिच्या महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा कोणतीही योजना, या योजनांचे पैसे हे डायरेक्ट त्यांच्या अकाउंट वरती मिळायला सुरुवात झाली. मधल्या असणाऱ्या दलालांना घरी बसवण्याचं काम आणि पारदर्शकता आणण्याचं सर्वात मोठं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं.